उल्हासनगर शहरामध्ये धोकादायक आणि जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर रूप धारण करत आहे. शहरातील कॅम्प क्रमांक 3 मधील साईबाबानगर परिसरात असलेल्या सुमारे 25 वर्षे जुन्या कुमाऊ अपार्टमेंटमध्ये भर दुपारी एका फ्लॅटच्या छताचा स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. घरात विश्रांती घेत असताना हा स्लॅब थेट अंगावर कोसळल्याने विनोद कचरे हे रहिवासी जखमी झाले. दुपारच्या सुमारास विनोद कचरे हे नेहमीप्रमाणे आपल्या घरात बसले होते. त्यावेळी कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक छताचा मोठा भाग थेट त्यांच्या अंगावर कोसळला. या अनपेक्षित दुर्घटनेत कचरे यांना दुखापत झाली. मोठा आवाज झाल्यामुळे आणि आरडाओरड झाल्यानं शेजाऱ्यांनी तातडीने त्यांच्या फ्लॅटकडे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने उपचारासाठी नजीकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेचा आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इमारतींची सद्यस्थिती आणि स्लॅब कोसळल्यानं निर्माण झालेला संभाव्य धोका लक्षात घेऊन जीवितहानी टाळण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाने तत्परतेने पावले उचलली. कोणतीही जोखीम न पत्करता खबरदारीचा उपाय म्हणून कुमाऊ अपार्टमेंटमधील सर्वांना तातडीने बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. अनेक कुटुंबे वास्तव्यास असलेली ही 25 वर्षे जुनी इमारत आता राहण्यासाठी खरोखरच सुरक्षित आहे की नाही याची तांत्रिक तपासणी महापालिकेच्या नगररचना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून सुरू करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे उल्हासनगर शहरात उभ्या असलेल्या शेकडो जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अशा जुन्या इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण वेळेवर करणे आणि धोकादायक इमारतींवर योग्य ती कारवाई करणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित झाले आहे. नावाची ही बिल्डिंग आहे. या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या माळ्यावरचा फ्लॅट तुटलाय आणि इथे विनोद कचरे नावाचा जो रहिवासी होता, जो महानगरपालिकेमध्ये मुंबई महापालिकेत फायर ब्रिगेडमध्ये फायरमन म्हणून कार्यरत आहे, तो जखमी झालाय. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचं काम केलं गेलंय. मला इथे हा स्लॅब पडल्या समजलं आणि मी आल्यानंतर संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील, फायरचे बॉम्बे म्हणून फायर अधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना दूरध्वनीवरनं फोनवरनं कळवलं. तात्काळ या ठिकाणी मदत उपलब्ध करून दिली. आता या बिल्डिंगमध्ये जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना खाली करून ही बिल्डिंग सील करण्याचं काम महानगरपालिकेच्या फायर विभागाच्या कडनं आणि आपत्कालीन विभागाकडनं सुरू आहे. इथे स्थानिक जे नगरसेवक आहेत, स्थायी समितीचे सभापती बिट्टूबाई ते सुद्धा येऊन गेलेत. आव्हाड नगरसेविका आहेत त्या येऊन गेल्या आहेत. इथे बाजूला शोभा जाधव या सुद्धा स्थानिक नगरसेविका उपस्थित आहेत. सगळ्यांनी या ठिकाणी मदत कार्य करून इथे लोकांना जास्तीत जास्त झळ पोचणार नाही याची दक्षता घेतली आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. एक विनोद कचरे नाम का व्यक्ति है, वो जख्मी हुआ है, उसे अस्पताल में एडमिट किया गया है.